आज की नाही तुमच्याशी मी एक लहानपणाची गोष्ट शेअर करणार आहे आणि ती म्हणजे बऱ्याच वेळा मी सांगत असते की लहानपणी आम्ही जेव्हा वडिलांच्या बदल्या व्हायच्या तर खेडेगावी आम्ही राहत असायचो. आणि कसं आहे ना की एक खेडेगावातलं गावरान जीवन आम्ही अनुभवलेलं आहे. तर त्यावेळेस ना जे झोके वगैरे असायचे तर ते ट्यूब टायर आणि दोरीचे झोके आम्ही खेळायचो लहानपणी. त्यानंतर वडिलांनी जेव्हा तालुक्याच्या गावी घर घेतलं होतं 2 BHK, त्या ठिकाणी त्यांनी बंगडी लावली होती आणि तिथपर्यंतच आम्ही बघितलेलं होतं. पण तालुक्याच्या गावी आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही शाळा कॉलेजमध्ये जायचो पायी किंवा सायकलीने, त्यावेळेस ना बंगल्यांच्या बाहेर असे काही झोके टांगलेले असायचे आणि मला अशी इच्छा व्हायची की ह्या झोक्यावर एकदा तरी आपण बसून बघायचं. तर त्यावेळेपासून ते डोक्यात होतं आणि फायनली ती इच्छा आता नवरोबाने पूर्ण केलेली आहे. तर बऱ्याच दिवसांपासून आम्हालाही घ्यायची होती, घ्यायचा होता हा झुला. मग म्हटलं चला आता मुहूर्त लागलेला आहे. तसं आमच्या गावी आमचं जे घर आहे ना तर त्या ठिकाणी पण आम्ही घेणार होतो असा झुला वगैरे, पण तिकडे अशी पाहिजे तशी जागा नव्हती. मग तिकडे आमची बंगडीच होती, गावी जे घर आहे तिकडे. पण फायनली इकडे आता मी सिलेक्ट केला हा झुला आणि तो आणला फायनली घरी. तर कसं आहे ना की तुम्हाला वाटत असेल काही गोष्टी शेअर करते, पण मला वाटतं की माझं जे गावरान जीवन आहे, जे मी अनुभवलेलं आहे ते तुमच्याशी शेअर करायला मला आवडतं. आणि चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की